माझं नाव विकी कांबळे. महेश शर्मा हे मिसेसच्या आत्याचा मुलगा आहे. यांना काल 7 वाजता ॲक्सिडेंट झाला मुलीनगर इथं. ॲक्सिडेंट झाल्यानंतर तिथून आम्ही ससून हॉस्पिटलला नेलं. ससून हॉस्पिटलला नेल्यानंतर तिथं सांगितलं त्याने की 2 आठवडे म्हटले की पेशंटला ॲडमिट करावं लागेल. बेड तिथं अवेलेबल नाही ते. तिथून आम्ही त्याने म्हटले काय म्हणजे दखलच घेणार ती. मग तिथून आम्ही शाह हॉस्पिटलमध्ये आणलं. इथं ट्रीटमेंट घ्यायला लागलो. त्याने म्हटलं की आता साधारणपणे 1.5 लाखाच्या पुढं खर्च जाईल. एवढी आपली ऐकत नाही आहे आपलं करण्याची. माझ्या मौले पाटील रोडला कचऱ्याच्या गाडीवर काम करतोय ते गाडीचं. माझं नाव शरद भाकरे. ते काय म्हणले आता तुम्ही तर ऐकलेलंच आहे. हा महेश शर्मा म्हणून निघाई सेवक आहे. सुमित फॅसिलिटीच्या गाडीवर काम करतो. काल अपघात घडला संध्याकाळी. तर अपघात घडल्यानंतर ससूनला नेलं. ससून हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना माहिती आहे काय परिस्थिती आहे. 2 आठवडे ठेवून घ्यावं लागेल म्हणते. आणि त्याची पायाची कंडिशन अशी आहे की म्हणजे ऑपरेशन करायचं आहे पायाचं. मग शहाला आणलं तर शहाला मोठा खर्च सांगितलं त्यांनी 1.5 लाख रुपये. तर खर्च करायची कॅपॅसिटी नाही. तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलं संघटनेशी. कारण आम्ही इथं आलो आज. तर त्याचं कार्ड वगैरे घेतलं आहे म्हणून. आणि त्यांना आता आम्ही इथनं ताबडतोब भारतीय हॉस्पिटलला शिफ्ट करतो आहे. आणि ह्याच्यापुढं काय असेल ते संघटना त्यांचं सर्व ऑपरेशनचं काय असेल ते बघणार आहे. म्हणजे आज सांगायचा मुद्दा असा आहे की ESI कार्ड जर नसतं त्यांच्याकडं तर त्यांना कुठनं तरी व्याजाने काय ना काय करून ते पैसे भरावेच लागले असते आज इथं. कारण की ऑपरेशन न करता पेशंटला घरी घेऊन जाऊ शकत नाही. त्यात काल घडलेला प्रकार आहे. आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळेल ते आतमध्ये काय काय घडले अजून. त्याच्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की जर तुमच्याकडे कार्ड नसतील बनवलेले अद्याप तर तुम्ही सर्वांनी कार्ड बनवून ठेवा. जर तुम्हाला देत नसतील काय त्रास होत असेल तर तुम्ही आपल्या संघटनेशी संपर्क साधा. धन्यवाद.